पाऊस लांबणीवर पडलाय. सर्व सजीवांची पाण्यासाठी वाताहत होतीये. अनेक सजीव पाण्याविना तडफडत आहेत. फार गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याकरता चिपळूण येथे उत्फाड बायपास रोड इस्तिफा मैदानावर हजारो मुस्लिम एकत्र येऊन मुफ्ती साबिर डांगे यांच्या इमामतखाली पाऊस येण्याकरता नमाज अदा करण्यात आली. मौलाना सादिक मिस्त्री यांनी आपल्या प्रवचनामधून पवित्र ग्रंथ कुराण व हादीस शरीफ यांचे संदर्भ देऊन पाण्याचे महत्त्व सांगितले. पैगंबर हजरत मोहम्मद यांनी आपण प्रत्येक बाबतीत पाणी कसे व किती वापरावे याचे आदेश दिलेले आहेत. वाहत्या पाण्यात जर वजू करीत असाल तरी दिलेल्या प्रमाणातच पाणी वापरावे असे सांगितले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब अल्लाहला द्यावयाचा आहे. याच अनुषंगानं झाडाचं फार महत्त्व आहे. एक झाड लावून आपण जगवलं तर त्या झाडापासून जो जीव सजीव फायदा घेईल व जोपर्यंत घेईल तोपर्यंत त्याचे सत्काचे पुण्य त्या झाड लावणाऱ्याला आणि जगवणाऱ्याला मिळत राहणार आहे. याकरता प्रत्येकानं झाड लावून ते जगवलं पाहिजे असा संदेश दिला. अखेर अल्लाहकडे प्रत्येक सजीवाला जो पाऊस उशिरा आल्यानं त्रास होतोय तो त्रास कमी व्हावा आणि या परिस्थितीचा सामना करण्याची ताकद मिळावी. आम्ही ही जी निसर्ग नियमाबाहेर जाऊन कृत्य करीत आहोत, गुन्हा करीत आहोत, त्याची माफी मिळावी व सत्मार्गावर चालावे. आमच्या गुन्हाला माफी मिळून अल्लाह तालाने जो पाऊस विलंबला आहे तो सुरू व्हावा व सजीवांना राहत मिळावी याकरता प्रार्थना करण्यात आली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.